या ठिकाणी संपन्न होत आहे, तरी कृपया कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी। सन्माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रराव चव्हाण जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी केंद्रीय मंत्री आमचे मित्र रावसाहेबजी दानवे, माजी मंत्री आदरणीय लोणीकर साहेब, सन्माननीय अतुलजी सावे, सन्माननीय नारायणराव कुचेजी, सन्माननीय संतोष दानवेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र भास्कर अण्णा दानवेजी आणि आमचे मित्र अनिल मकरेजी, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे माझे कार्यकर्ता आणि माझे मित्र, गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ठरलं होतं, पण मुहूर्त भेटत नव्हतं साहेब। पण आज एक चांगला दिवशी आज मुहूर्त भेटलं। मी सन्मान्य अशोकराव चव्हाण, रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, नारायणराव कुचे, अतुलजी सावे आणि माझे मित्र आमचे मित्र अनिल मकरे यांना माझा मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे मित्र संजय केनीकर, वीरेंद्र धोकाजी हे कित्येक दिवसापासून माझे मागे लागले होते की प्रवेश करा, आणि निश्चित सांगतो की साहेब आता येणारे दिवस स्थानिक स्वराज्याचे निवडणुकाचे दिवस आहे। माझे अंकल व्यंकटेश सेठ गोरंट्याल हे 1984 मध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेचे। आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारे महानगरपालिका जी झाली त्यात भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीच होणार, असं मी तुम्हाला माझ्याकडून आश्वासन देतो। आपण आम्हाला प्रवेश केला, आमची काही मागणी नाही। आता आयुष्य जे राहिले 10-15 वर्ष भारतीय जनता पार्टीची सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार आहे त्याचं पालन तंतोतंत मी करणार आहे। आपला सर्वांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।